नमस्कार, आपण पाहतो आहात युग बदल न्यूज मराठी। राष्ट्रीय चर्मकार महासंघ मेळाव्यात महिलांनी उद्योगाला चालना द्यावी, बबनराव घोलप। राष्ट्रीय चर्मकार महासंघाच्या वतीने 14 फेब्रुवारी 2025 रोजी हॉटेल सेंटर प्लाझा अकोला येथे महिला मेळावा सक्षमीकरणाचे आयोजन करण्यात आले होते। या मेळाव्याचे उद्घाटक राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे संस्थापक अध्यक्ष माजी समाज कल्याण मंत्री बबनराव घोलप होते। कार्यक्रमाच्या अध्यक्षा श्रीमती छायाताई इंगळे यांनी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून स्थान भूषवले। राष्ट्रीय अध्यक्ष भानुदासजी विसावे, राष्ट्रीय प्रवक्ता रवींद्रजी राजूस्कर, लीनाताई चिम यांची या मेळाव्याला विशेष उपस्थिती लाभली होती। सर्वप्रथम उपस्थित मान्यवरांच्या हस्ते संत रविदास महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे दीप प्रज्वलन व हार अर्पण करण्यात आले। माननीय बबनरावजी घोलप यांचे स्वागत सौ संज्योती बांगे व महिला आघाडीने केले। तसेच कार्यक्रमाच्या अध्यक्ष श्रीमती छायाताई इंगळे यांचे स्वागत प्रमिलाताई वानेडकर यांनी केले। भानुदासजी विसावे यांचे स्वागत जिल्हाध्यक्ष प्रवीण चोपडे, तसेच राष्ट्रीय प्रवक्ता रवींद्रजी राजूस्कर यांचे स्वागत सुनील गवई यांनी, तर गजानन भटकर यांचे स्वागत वनिता गवई, संगीता ठोसरे यांनी केले। कार्यक्रमाचे प्रास्ताविक महाराष्ट्र निरीक्षक गजानन भाऊ भटकर यांनी महिला सक्षमीकरणाच्या निमित्ताने महिलांचे एकत्रीकरण, राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे संघटन मजबूत करणे हे त्यांनी विशद केले। तसेच कार्यक्रमाच्या आयोजक सौ संज्योती मांगे यांनी महिला शिक्षित व सक्षम झाली तर ती समाजाचे व कुटुंबाचे चांगल्या प्रकारे नेतृत्व करू शकते असे संबोधन केले। तसेच भानुदासजी विसावे व रवींद्रजी राजूस्कर तसेच राष्ट्रीय सचिव श्रीमती सरोजताई बिसुरे यांनी महिला सक्षमीकरण मेळाव्यानिमित्त व्हॉइस कॉलद्वारे शुभेच्छा दिल्या। कार्यक्रमाच्या अध्यक्षा श्रीमती छायाताई इंगळे यांनी पुढील वर्षी न भूतो न भविष्यातील असा मेळावा घेण्याचे आश्वासन दिले। कार्यक्रमाचे उद्घाटक माननीय बबनरावजी घोलप यांनी उद्घाटनीय भाषणात नानासाहेब घोलप यांनी अकोला जिल्ह्यामधील महिला मेळावा हा महाराष्ट्रातील एकमेव चर्मकार समाजाचा मेळावा आहे असे उद्गार काढले। तसेच महिलांना छोटे उद्योग करून प्रोत्साहित करून महिलांना दिशा दिली। या कार्यक्रमामध्ये संत रविदास महाराज जयंतीनिमित्त महिलांसाठी निबंध स्पर्धा आयोजित केली होती। या निबंध स्पर्धेत विविध शहरातील व गावातील महिलांनी सहभाग नोंदवला होता। त्यामध्ये प्रथम क्रमांक धनश्री गवई, दुसरा क्रमांक कल्पना उंबरकर व तिसरा क्रमांक पूजा चिम यांचा आला। प्रोत्साहनपर किरण बोरकर, लीना चिम यांना प्रशस्ती पत्र वाटप करण्यात आले। राष्ट्रीय चर्मकार महासंघात राष्ट्रीय चर्मकार महिला महासंघामध्ये इच्छुक महिलांची पदनियुक्ती करण्यात आली। यामध्ये छाया पटके, दुर्गा तायडे, वंदना कांबळे, अनिता पद्मने, शारदा भटकर, गीता डांबरे यांची पदनियुक्ती करून यांना पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या। कार्यक्रमामध्ये महिला जिल्हाध्यक्ष सौ संज्योती मांगे यांची कला क्षेत्रात व साहित्य क्षेत्रात तसेच सामाजिक कार्यात नेहमीच अग्रेसर असतात, म्हणून त्यांचा सत्कार श्री भामोदे सर यांनी केला। आदरणीय नानासाहेब घोलप यांचा शाल व श्रीफळ देऊन भामोदे परिवाराने केला। बुलढाणा येथील राष्ट्रीय चर्मकार महासंघ पदाधिकारी यांनी रेशीम गाठी वधूवर परिचय पुस्तकाचे विमोचन नानासाहेब यांच्या हस्ते केले। यावेळी बुलढाणा पदाधिकारी इंगळे सर, काकळे सर उपस्थित होते। या कार्यक्रमाकरिता राज्य कार्यकारिणी सदस्य पांडुरंगजी वाडेकर, मधुकर वानेडकर, आरटी चंदन गुरुजी, जिल्हाध्यक्ष प्रवीण चोपडे, महासचिव सुनील झेड गवई, शहराध्यक्ष शिवलाल इंगळे, सुमित पांजाडे, महिला जिल्हाध्यक्ष सौ संज्योती मांगे, छायाताई इंगळे, वनिता गवई, कविता बुंदे, वंदना कांबळे, अनिता पद्मने, मंदा रेवसकर, दुर्गा तायडे, प्रमिला वानेडकर, शांताबाई वाडेकर, छाया पटके, संगीता ठोसरे, निवेदिता बेलूरकर, कविता बुंदे, गीता डांबरे, किरण बोरकर, किरण इंगळे, मधुमती लोखंडे, संध्या घोपे, वर्षा चिमकर, मीनाक्षी पद्मने, शारदा भटकर, वर्षा इंगळे, रुक्मिणी काकडे तसेच चर्मकार समाजातील सर्व महिला भगिनी तसेच पदाधिकारी मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ निवेदिता बेलूरकर यांनी केले, तर आभार प्रदर्शन श्री सुनील झेड गवई यांनी केले। माझे जिवंत उदाहरण आहे की मी तुमच्या समोर इथं भाषण द्यायला आज उभी आहे। तर एवढं मोठं परिवर्तन नुसतं एका लेखणीमुळे झालेलं आहे। ही जी लेखणी आहे या लेखणीमध्ये एवढी ताकद आहे की ही लेखणी आपल्याला ज्याला आपण डाऊन टू अर्थ म्हणतो, डाऊन टू अर्थ म्हणजे जमिनीपासून तर वरपर्यंतची जी लेवल आहे ती फक्त एका लेखणीमध्ये आहे। मला तरी असं वाटते की त्या सर्व आलेल्या ज्या माझ्या महिला भगिनी आहे या सर्व साक्षर आहे आणि पुढे आपल्याला याहीपेक्षा जास्त मोठमोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला कार्यक्रम साजरे करायचे आहे।
आणि मी तर म्हणते की दरवर्षी मी असे नानासाहेबांना विनंती करते की दरवर्षी आमचा हा जो कार्यक्रम आहे याहीपेक्षा खूप मोठ्या प्रमाणात होणार आहे. दरवर्षी तुम्ही आम्हाला असंच शब्दांचं म्हणजे आश्वासन द्या की मी दरवर्षी ह्या कार्यक्रमाला येणार आहे. समाजामध्ये काम करताना आपल्याला बरेचदा आपले जे प्रतिध्वनी असतात ते आपल्याला ऐकायला येत असतात. त्यातलंच मी छोटंसं एक उदाहरण सांगते. दोघं मायलेक असतात, दोघं मायलेकांचं घरी भांडण होते आणि तो पोरगा त्याच्या आईला म्हणतो की मला तू बिलकुल आवडत नाही, मला तू बिलकुल आवडत नाही. आणि तो मुलगा रागारागामध्ये एका दरीमध्ये जातो. दरीमध्ये गेल्यानंतर तिथे तो जोराने ओरडायला लागतो की आई मला तू बिलकुलच आवडत नाही. त्या मुलाला त्याचा परत प्रतिध्वनी ऐकायला येतो की अरे बा मी जे शब्द बोलतो तेच मला लागत आहे. तर मग त्याला असं वाटतं, तो परत त्याच्या आईजवळ जातो आणि परत त्याला सांगतो की आई मी ना आज मी तिथं गेलो, तिथं एक खूप दुष्ट मुलगा आहे, तो ना मला सारखा असं म्हणतो की तू मला आवडत नाही, तू मला आवडत नाही. तर त्याच्याही त्याला परत पाठवते की तू परत त्या दरीमध्ये जा आणि तिथं असं म्हण की तू मला आवडतो. तो परत त्या दरीमध्ये जाते आणि जोराने ओरडते की तू मला आवडतो, तू मला आवडतो. आणि परत त्याला तोच प्रतिध्वनी येते की तू मला आवडतो, तू मला आवडतो. म्हणून आपण जेव्हा समाजामध्ये काम करतो, समाजामध्ये आपल्याला काम करताना प्रत्येक प्रकारचे लोक मिळतात. व्यक्ती तितक्या प्रकृती राहतात, कोणी आपल्याला चांगलं म्हणते, कोणी खराब म्हणते. पण जेव्हा आपण समाजाचं काम करतो तेव्हा आपल्याला डोक्यावर बर्फ ठेवावा लागतो आणि जीभ आपली जी आहे ती अशी शांत ठेवावी लागते. म्हणजे जास्त आपल्याला बळबळ करावं लागत नाही. त्याचा अनुभव मला हा इथं आलेला आहे. म्हणून जेव्हा आपण असं काम करतो तेव्हा आपल्या रस्त्यावर भरपूर काठी टाकलेले असतील, पण आपण तेव्हा विचार न करताना आपण जर समाजामध्ये जर पद घेतलेलं आहे, एवढी मोठी आपल्याकडे आज संघटना आहे राष्ट्रीय चर्मकार महासंघ, पूर्ण विदर्भामध्ये पूर्ण भारतभर याचं कार्य सुरू आहे आणि भविष्यात पण हे जे कार्य आहे हे अविरत सुरू राहणार आहे. म्हणूनही कोणी आपल्याला जर किती म्हटलं तर त्याच्याकडे आपल्याला दुर्लक्ष करायचं आहे आणि शेवटपर्यंत आपल्याला आपलं काम करायचं आहे. एक मला फक्त एवढंच म्हणायचं आहे, रुक जाना नहीं तू कहीं हार के, कांटों पे चल के मिलेंगे साए बहार के. तर समाजामध्ये असं काम करताना आपल्याला प्रत्येक रस्त्यावर काटे ठेवलेले आहेत, ते काटे आपल्याला बाजूला करायचे आहे आणि आपलं जे ध्येय आहे ते ध्येय आपल्याला गाठायचं आहे. धन्यवाद. इथं मी 2 शब्द माझे संपवते कारण की खूप जणांची आपल्याला इथं भाषण होणार आहे. धन्यवाद. चर्मकार समाज ही समाजाची गरज आहे. मग ती महिलांची असो, पुरुषांची असो, युवकांची असो, युवतीची असो, तुम्ही गरज वाटली पाहिजे अशा पद्धतीने काम केलं पाहिजे. कुठेतरी संकोचित नाही, नवऱ्याचा विश्वास संपादन केला पाहिजे. नवऱ्यानं सांगितलं पाहिजे की जा माझा तुझ्यावर विश्वास आहे, तू समाजाचं काम कर, असा नवऱ्याचा विश्वास संपादन करण्याची आवश्यकता आहे. एवढा कॉन्फिडन्स आपल्या नवऱ्याबद्दल असला पाहिजे आणि त्याला सांगितलं पाहिजे हा नानांचा आदेश आहे, समाजाला संघटित करायचं आहे, जी काळाची गरज आहे. पुरुषाचं संघटन एवढ्यासाठी की पुरुषांनी सुद्धा समाजामध्ये आपलं कुठेतरी ताकद आहे, कुठेतरी एकजूट आहे हे दाखवण्याची आवश्यकता आहे. फार कठीण परिस्थितीतून आपण चाललेलो आहोत. आमच्या लहानपणीची तर आम्हाला चड्डी असायची तर पुस्तकं नसायची, पुस्तक असायचं तर चड्डी नसायची, अशा अवस्थेमध्ये आम्ही दिवस काढलेले आहेत. इथं बसलेले माझ्या बुजुर्ग मंडळी 94 पासूनच्या ताई आमच्या बरोबर आहे, 95 पासून ही लोक मंडळी माझ्याबरोबर एवढ्यासाठी आहे की ही संघटना समाजाला एकत्र आणण्याचं काम आहे. मला पैसे घेण्याचा आणि देण्याचा प्रश्नच नाही. गेले 30 वर्ष मी काम करतोय. 1 रुपया कोणाचा जर घेतला कोणी 1 रुपया तरी मी हे पद सोडून देईल, संघटना सोडून देईल. याच्या उलट माझं डिझेल, पेट्रोल, जेवण, खावण याचा जर अभ्यास केला तर कमीत कमी आतापर्यंत 25 कोटी रुपये माझ्या खिशातून गेले. माझ्या घरात बंगला नाही, मी अजून फ्लॅट मध्ये राहतो. माझी बायको सांगते आता 4 बंगले झाले असते, एवढे फिरता तुम्ही इकडे तिकडे, रोज आले का द्या पैसे, घे भरली बॅग, तुमच्या आशीर्वादानं सगळं आहे. 50 एकर शेती आहे, बागायत आहे, व्यवस्थित आहे, काही कोणाकडे मागण्याची गरज नाही. माझी तळमळ आहे. नवीन अपडेट मिळविण्यासाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्कीच करा.